जाऊ आपण घरी जायचं, मम्मम करायचं माझ्या सोनाला. हो रडायचं नाही, शान बाळ आहे ना माझं, शान शानू. रुपाली अगं कुणाचं बाळ आहे हे? कुणाचे म्हणजे? आपलं बाळ आहे. अगं जिवंत आहे ते बाळ. ओ सरकार, काय बोलताय तुम्ही? स्वप्नील, तिला घेऊन घरी जाता पडतो. आम्ही बघतो काय ते. पण आम्ही देवळात बघून येतो. चल रुपाली. काय गप्पे, तू काय इथं करती? ते माझा मोबाईल द्यायला आली होती. ही अशी हा एवढं काय आणलं होतं त्या फोन वाचून? ती 4-5 फोन आले त्याच्यावर म्हणून आली तिकडे पडीत, बाकी नाही. अगं मग फोन द्यायचा जायचं ना लगेच परत. तुला सांगितलं होतं ना इकडे येऊ नको म्हणून. नाही ते रुपाली, ए माझ्या बाळाकडे असं बघायचं नाही अजिबात, सांगून ठेवते तुला. रुपाली काय बोलतेस तू? भूक लागली? हो भूक लागली. ओय सोनू, चलो 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 चलो, जायचं भूक लागली माझ्या सोनूला. हो सरकार, अहो हे कुणाचं बाळ आहे? आरतीचं आम्हाला बी कळणं झालंय. रुपाली शेवटची प्रदक्षिणा घालायला गेली आणि बाळ घेऊनच परत आली. कुठून आणलं नाही? काय कुणाचं? अरे अर्जा, तीच तर शोधलं पाहिजे ना आपल्याला. हा काय काय चाललंय? काय आपली आली म्हणून मी गेलो तिकडं, तेवढं हे वनीनं माहित पण नसेल ना त्यांचं बाळ नाही ते. नाही अर, तिला ते तिचंच बाळ वाटतंय. समजा अवघडच झालंय. सरकार, आपण शोधलं पाहिजे ते बाळ कुणाचं आहे. चला पटकन आतमध्ये बघू. चल चल चल. वारवानी येते या येळेला, तू आम्हाला साथ दिलीस बघ. आता आप्पी आणि अर्जा समोर त्यांचं बाळ वाढणार आणि त्यांना जवळ पण घेताना येणार. अरे मुडद्या, डोळे फुटले का काय तुझं? ए म्हातारे, तुझे डोळे फुटलेत. तुला दिसते का मी कोण आहे ते? होय, अरे मी तुला चांगला वागती, लबाड नीच, लोकांचा पैसे खाणारा भ्रष्टाचारी, संकल्प ढोबळे खोबळे बंटे फंटे. चांगलं माहिती आहे कोण आहे तुम्हाला. ए थेरडे, वर जायची घाई झाली काय तुला? नीट बोल की जरा. माझ्या नजरेवर कशाला गेलास? तिकडे काय मराया नाहीस का? तुला काय करायचंय? गप काम कर. मी माझं बरोबर सरपण गोळा करत होती ना, तू चालास मधी. मी नाही आलो मधी, तू आलीस मधी. मी चाललो होतो माझ्या वाटानी. कुठल्या वाटेनं रे? ही काय वाट आहे व्हय? तुला काय करायचं नसत्या चौकशा घे, कर की काम कर. अरे तुला तुझ्या आईला चांगली ओळखून आहे मी. एक नंबरचा भानगडबाज माणूस आहेस. काहीतरी भानगड असल्याशिवाय इकडे येणार असं तू. म्हातारे, तुला ना डोळे नव्हते तेच बरं होतं बघ. का रे? माझ्या लिकीने डोळे दिले, तू तुला बघू नका. अकुताई, आता आहे ना तुझ्या लेकीलाच तिचे डोळे नको होणार आहेत. म्हणजे तिला काय केलंयस का? हसू नको, बोल. मी कशाला काय करू? कामापायी पोटचं पोरग गमावलंय तिने, म्हणून म्हणलं. ए जातो का मुडद्या? निघ आता. जातो. तू कर सरपण गोळा. जवळ आले आता, कामाला येईन. अरे जा जा, तुझ्यासाठी 56 सारे केले त्या कुताईनं. अरे हे तर पूर्वी दिसना झालंय. होय ना. अरे मी काय म्हणतो, ज्याचं बाळ असेल ना ते त्याला शोधायला गेले असतील ना बाहेर. मी जरा आलो बघू ना. हा बघू. आईला रुपाली तर बाळ घेऊन घरी गेलीये. काय चाललंय काय आयुष्यात, काय कळायला झालंय. आता त्या बाळाचे आईबाप जर असतील तर अडकलो की नाही मोकळ्यात. अहो सरकार, आपण इतक्या वेळ बाहेरच उभं होतो का नाही? आपल्याला तर जाता येताना कोणच दिसलं नाही. मग हे बाळ ठेवलं कोणी? मग काय चमत्कार झाला आणि त्या भावलीचं बाळ झालं? होऊ शकतं, काय बी होऊ शकतं. आपण इथं आता देवाच्या दारात आहे ना, होऊ शकतं. जिवंत तान बाळ आहे ते, त्याचे आईबाप असणार आहेत. पे हा अगं, तू कुठं हरवलीस? ते बाबा, मला ना घरात आवाज काय बाया, असली कसली आईबाप कुठं असतात का? हा, आणि कोणतरी बाळाला असं सोडून जाईल का? नक्कीच त्या आईबापांच्यात काहीतरी घोळ असणार आहे. त्याच्याशिवाय त्यांनी असं देवळात ठेवलं नाही बाळ. मला तर तसंच वाटतंय. बाहेर कोणच नाही.
ते बाहेरचे मामा सांगत होते जाता येता पण कुणाला बघितलं नाही म्हणून. घ्या, मी बी तेच म्हणत होते. काय काय आईबाप ना लय दगडाच्या काळजाचे असतात, त्यांना पोराचं काय पडलेलंच नसतं, त्यातलेच हे असत्याल. पण बरं झालं ना आपल्या रुपालीने ते बाळ नेलं घरी ते. हो मावशी, अहो मग भाऊली कुठे? रुपाली वहिनीची बाहुली घेऊन फिरत होत्या, ती कुठे मग? हा, काय कळना झालंय, बाळ ठेवून भावली घेऊन गेलं का काय कोण? मग समजा कुणाला माहित असल्यावर रुपाली भाऊलीला बाळ म्हणते तर? नाही पण रुपाली वहिनी बाहुलीला बाळ म्हणतात ही कुणाला माहिती? घरच्यांनाच ना. नाही 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 नाही, अख्ख्या गावाला माहिती. तुम्ही जरी लपून ठेवलं असलं ना तरी सगळ्यांना माहिती की रुपाली बाळ म्हणून भावलं घेऊन बसली. म्हणजे असं झालं असेल का की कुणीतरी मुद्दाम बाहुली उचलली आणि तिथं बाळ ठेवलं? म्हणजे ठेवणाऱ्याला हे माहिती आहे की रुपाली वहिनींना बाळातला आणि बाहुलीतला फरकच कळणार नाही, असं का? बरोबर आहे अर्जा. काय बरोबर आहे? हा, काय तुमचे तर्क चालल्यात? तिकडं ती रुपाली घरी बाळ घेऊन गेली ते बघू आधी, चला. ओ मावशी, उगाच आहे ना सोपं करायला जाऊ नका, हे शोधणं जास्त महत्वाचं आहे. अबे हे सगळं काय घडतंय तेव्हा? रुपालीताईंना तुझ्या दारात सापडलेलं बाळ नेमकं कोणाचं आहे? आवाज तर इकडूनच येत होता, पण मग तो 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 भ्रम होता. मला काहीतरी सांग देवा, माझं डोकं ना मोकळं कर. अप्पे, काय झालं तुला? नाही, पण मी काय म्हणते, जे झालं ना ते लय चांगलं झालं. रुपालीला आपल्या बाळ बी मिळालं आणि ज्या आईबापाला ते नको होतं त्यांच्या डोक्याचं कटकट पण गेली ना. मग अजून काय पाहिजे तवा आपल्याला? एवढं सोपं असतंय वय हे? मी आलो हा जरा. बंट्या मुर्द्या, अरे बाहुली कुठं ठेवली तू? अर्जा, काय शोधतोस? बघू ना काय सापडते का. अर्जा, ती कशासाठी आली ती? बाळाचा आवाज आला. हा, म्हणजे आत बोललो नाही मी, त्याच कारणामुळे आली होती. म्हणजे बराबर देवळाकडे आली होती का काय? कदम, हा विचार पण डोक्यात आणू नका. आमचं बाळ गेलं हेच सत्य. अरे वैर पोरा, अरे माणसाचं मन लय आशावादी असते रे. सुतावरून स्वर्ग गाठायला जाते ती. कदम, आता घरी ते बाळ, मला काहीतरी काळं बरं वाटतं बरं काय. हो कदम, तीच बावली ना रुपाली वेंकटाची ती? अरे होय की, तीच बाहुली आहे ही. म्हणजे कदम, कुणीतरी ही बाहुली उचलली, त्या जागी बाळ ठेवलं आणि देवळाच्या मागच्या दाराने इकडं आला तो, आणि पळून जाता जाता इथं बाहुली फेकली आणि इकडं पळून गेला असणार. अर्जा, अरे म्हणजे कुणी ठेवलं असेल रे बाळ या बाहुलीच्या जागी? कोणी ठेवली ती नाही माहिती कदम, पण कन्फर्म हे झाले बाहुली उचलली आणि बाळ ठेवले. अरे म्हणजे आता गुत्ता वाढला की हो. कदम, मनी मावशीचा आणि बंटाचा हात असेल का? म्हणजे त्यांनी तिथं बाळ ठेवलं असेल असं म्हणतोय तू? नाही रे, अरे ती कसली ती बुरटी चोर आहेत, त्यांच्याकडे कुठनं येणार आहे बाळ? मला सांग ना, कुणाचं बाळ ठेवणार आहेत ते? माझा नाही विश्वास त्यांच्यावर, काय बी करतील ते. अर्जा, मला तर का नाही काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतंय बघ. अर्जुन, आपलं बाळ जिवंत आहे. मला ना आपल्या बाळाच्या रडण्याचा परत आवाज आला. अर्जा, ए अर्जा, काय वाटतंय तुला? हे कळायला मार्ग नाही कदम. गोष्टी ज्या पद्धतीने फिरतात ना, असं वाटतंय घरात लय मोठं वादळ येणार आहे. कुठे गेलेलं? भूर गेलं होतं. हो, जय बाप्पा करायला गेलेलं. आमचं बाळ जय बाप्पा करायला गेलेलं. रुपाली, जायचं ना आपण बाळाला लस द्यायला? नाही, माझ्या बाळाला भूक लागलीये.
आधी आपण त्याचं सगळं आवरू आणि मग जाऊ. हा, बाळासाठी दूध गरम करायला लागेल ना आता. थांब, मी दूध आणते त्याच्यासाठी. नाही, म्हणजे माझ्या बाळाला जसं गरम लागतं ना दूध, तसं मीच गरम करते. अहो, तुम्ही घ्या ना आपल्या बाळाला, मी दूध घेऊन येते. हा, हो. या. कसं घेते? सावकाश घ्या. मी आले दूध घेऊन लगेच. सावकाश. आई अगं बाळ. वय स्वप्नील, अरे कशी काय बाबा, पण देवाचीच कृपा झाली म्हणायची. रुपालीच्या लक्षात नाही आलं का हे खरं बाळ आहे ते? अरे स्वप्नील, तिच्यासाठी ती खोटी बाहुली पण खरंच बाळ होतं की, आणि हे पण बाळच आहे. आता मला तर काय कळेना बघ. किती गोड आहे ग. वय स्वप्नील, अरे देवानं दिलेला प्रसाद आहे आपल्याला. नाही नाही आई, आपण माहिती काढली पाहिजे. एवढं अचानक चांगलं काहीतरी होऊ शकतं यावर माझा विश्वासच नाहीये. स्वप्नील, तू आधी शांत हो बरं. आई, आयुष्यभर या क्षणाची वाट पाहिली ग. आयुष्यभर. हे असं असं काहीतरी होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि भीती पण वाटते. भीती वाटते की हे बाळ जर परत द्यायला लागलं तर रुपाली. काय रुपाली? काय? अगं काय नाही, तो म्हणत होता की रुपाली किती चांगली काळजी घेते बाळाची. हा मग आमचं बाळ आहे म्हणल्यावर काळजी घेणारच ना. तुम्ही मांडीवर नीट घ्या, मी दूध पाजते. हा, आमचे बाळ दूध पेट. लाड लाड चाललेत आमच्या बाळाचे. हो, आमचे बाळ दूध पिणार आणि मग आजी आंघोळ घालणार. आजी आंघोळ घालणार बाळाला. हो, आमच्या सोनू आंघोळ करणार आणि छान छान तयार होऊन दवाखान्यात जाणार टच्चू करायला. करा आ. अहो, तुम्हाला कळत कसं नाही? देवाचा प्रसाद आहे म्हणायचा आणि सोडून द्यायचा. हा, एवढं काय पडलंय तवा? हो, उद्या चुकून आलंच कुणी बाळासाठी तर रुपालीचं काय होईल हे सगळं नुसतं कल्पना करूनच मला कसं तरी होतंय. कशाला कोण येते तवा? त्या पोराचे आईबाप तसलेच असतील. मावशी, तुम्ही सारखं त्यांना का बोल लावताय? कारण ते बाळ हिथं सोडून गेले. असं कोणतरी बाळाला सोडून जातं का? एवढा विचार आता करायलाच नको. आपण घरी जाऊ. विचार केला पाहिजे मावशी. म्हणजे कुणीतरी ही बाहुली बाहेर फेकली होती आणि बाहुलीच्या जागी बाळ ठेवलं होतं. बाळ बदलून कोणीतरी भाऊलीला माग फेकून दिलं होतं. काय सांगतोय काय? हो सरकार, म्हणजे एखाद्याने ठरवलं की बाहुली फेकायची तर ती कुठं जाऊन पडल, नेमकी तेवढ्याच अंतरावर तशीच पडली होती बाहुली. अरे पण ही बाहुली नेमकी तीच आहे का? हो, तीच आहे. मी हातात घेतली होती बाहुली. मी ही बाहुली कधीच विसरू शकत नाही. अरे ती ना कुणीतरी दुसऱ्यांनी घेतली असेल आणि टाकली असेल खेळ नाही म्हणून. ओ मावशी, पोलीस मी आहे, तुम्ही नाही. आणि तुम्ही का नाकारताय होय? मी कशाला काय ना करू? तुम्हाला ना काय करायचंय ते करा. नक्कीच काहीतरी गडबड वाटते अर्जा. काय बाया, नको ते शोधत बसलाय तुम्ही. मी म्हणते कशाला काय शोधत बसताय? नको ते कसं? अर्जा, काय गोळ झालाय ते नीट शोध बर का तू. शोधणारच हो कदम. ज्या कोणी त्या बाळाला इकडे ठेवले ना त्याचा शोध घ्यायलाच लागणार. आपण आधी घरी जाऊया का? ते बाळ. होय होय, रुपाली बाळ घेऊन तिकडेच गेलीये. तिनं बाळाला काहीतरी करायच्या आत आपल्याला गेलं पाहिजे. आता काय करणार आहे त्या बाळाला? अहो, उलट एका परक्या बाळाला आईचं प्रेम दिल ती. मावशी, तुम्हाला ते बाळ घरात आणायची लई घाई झाली वाटतं. झालं यांचं तर ना डोकं. मी ना काय बोलतच नाही, गप बसते आपली. चला निघू सगळेच. चल. देवा, अरे काय म्हणता, काय होऊन बसले? तूच सांभाळ आता सगळं.
घरी आता खरं खुरं बाळ आले तर आपल्याला अजूनच भास होते, पण तिला तेवढं त्यातून बाहेर काढ द्यावा. काय मागितलंस? तुझे भास बंद होते हेच मागितलं. आणि भास नसतील तर? बाबा आप्पी दिदीला कुठं बघितलं का? अहो आमच्या आप्पी दीदी सातारचे कलेक्टर. नाही एक येडी बाई दिसली जाताना. ए तू येडी कुणाला म्हणणार? हा कुणाला येडी म्हणला तू? आता हाय का, एक येडी बाई दिसली तर दिसली तेच सांगणार ना. आणि तो आमच्या का चिडतोय, पण काय झालंय काय त्या येडीला आप्पीला? काय नाही झालं, गप तू. कोणाची तोंड गप करणार रे तुम्ही? आणि कलेक्टर आहे ना होती, मग तिला शोभतं का असं वागणं? नडकी मार नडकी मार. ए चकुली बस. काय म्हणतो तू माझ्या आप्पी दीदी बद्दल? तुम्हाला काय हो, तुम्ही तर इथे नुसतं बसत असता. थांब तुझ्या बापालाच सांगतो, थांब जरा. सांगा की, ते म्हणतील दोनच का मारले, अजून मारायचे नाही का? आप्पी दीदी बद्दल एकदम नीट बोलायचं, आणि ते पण आदराने, कळलं ना? नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नाही, लक्षात ठेवा. काय आणि हा कट्ट्यावर बसून परत ही कॅसेट लावायची नाही काय? नाहीतर सडकून टाकीन. दीपा दादा काय झालं रे आप्पी दीदीला, अशी का करते ती? मला पण काय कळलं ना का चकुले. अरे मला पण बघवत नाही. चकुले आपल्या दीदीला असं वाटतंय की बाळ जिवंत आहे, पण बाळ तर. हा ती म्हणते तर आहे, ती म्हणते तर बाळ जिवंत आहे. अगं चकुले तसं नाही ग. असंच आहे, तिला वाटत होतं ती कलेक्टर होईल, बाकी कुणालाच वाटत नव्हतं, पण ती झाली का नाही कलेक्टर? अगं ते वेगळं आहे ग बाळा. नाही, माझा आप्पी दीदीवर पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्या बरोबर जाऊन तुझ्या बाळाला शोधणारच. अगं असं करू नको चकुले. तुम्ही काय पण म्हणा, पण मी माझ्या आप्पी दीदी सांगाय. दाजी नको म्हणलं तरी आहे. जाऊन दे, आता तुला सांगून पण काय उपयोग नाही. चल. घरातल्या सगळ्या खिडक्यांना जाळ्या लावून घेतो आधी. हा आणि बाळाला लागणारे कपडे, दुपटी, त्याला लागणारे डायपर सगळं आणायला पाहिजे आपल्याला. बरोबर. अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही दोघं तुम्ही तर एकदम हरकूनच गेलाय तर. की आता गो बाया, थांबायचं कशाला तावा? अहो सरकार देवानी पारसादच दिला म्हणायचा सपनीला आणि रुपालीला, त्याच्यामुळं आपण ह्या बाळाला चांगलं सांभाळू. बया देवानीच नेलं आणि देवानीच दिलं म्हणायचं. काय कुणाचं बाळ आहे हे तरी आपल्याला बघायला पाहिजे ना. सरकार बरोबर आहे तुमचं, माहिती काढली पाहिजे. काय ग आप्पे, हा तू का अशी गप बसलीस? आता घरातली सगळी एवढी खुशीत आहे आणि मग तुझं काय एवढं बारीक तोंड झालंय ग? मावशी अहो मी ठीक आहे, मी कशाला बारीक तोंड करून बसू? नक्की का तुला तुझं बाळ सापडलं नाही म्हणून त्रास होतोय? हो मावशी काय बोलताय, तोंडाला येईल ती बराळायचं का? अर्जुन नको त्यांच्याकडे लक्ष देऊस. घरातल्या कोणाचं काही चांगलं झालं तर सगळ्यात आनंदी होणारी कोण असेल ना तर ती अपर्णा आहे. वा वा दादा वा, एकदम बरोबर बोलला तू. इथं काय विषय चाललाय माहितीये तुला? उगाच बोलायचं म्हणून काही बोलायचं. चांगलंच माहिती आहे मला. वहिनींनी कोणाचा तरी बाळ उचलून आणलंय. उचलून? अरे काय बोलतोयस काय सुजय? हा देवळात सापडले. मला वाटतं की आपण असं कुणाचं तरी बाळ घरी नव्हतं आणायला पाहिजे. आणि रुपाली ताईंना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवणार होतो ना, त्याचं काय झालं? नाही नाही नाही, आता तिला कुठं पाठवायची गरज नाही. हा असं कसं म्हणताय तुम्ही? हा अहो ती कशी वागत होती ती माहिती आहे सगळ्यांना. तिच्यामुळे जर बाळाला काही नुकसान झालं तर केवढ्यात पडायचं ते? अहो नाही काय करणार ती, आता पहिलं बी तिच्याकडे बाळ होतच ना. आता आपल्याला माहितीये की ती भावली होती म्हणून, पण तिने बाळाला किती चांगलं सांभाळलं, तसंच ती या बाळाला बी चांगलं सांभाळल आणि ती आपोआप बरी बी होईल. होय बया, मला पटतंय मनीचं. हे पण शोध तर घ्यावं लागणार आहे. त्यात समजा काय कळलं तर काय बाया, त्या बिचाऱ्या रुपालीचं चांगलं होतंय तर कशाला तुम्ही हाडकाठी आणताय फुकट? मावशी अहो रुपाली त्यांची मानसिक स्थिती गंभीर आहे, त्यासाठी त्यांना डॉक्टरांकडे न्यायचं होतं ना. डॉक्टरांकडे एकदा दाखवलं तर आपल्याला काहीतरी अंदाज येईल. आणि आता तर त्यांच्या हातात खरं बाळ आहे, त्या बाळाला जर काही झालं. अगं त्या रुपालीनं त्या भावल्याला जीव लावला आणि मग खऱ्या बाळाला काय ती काय त्रास देणार आहे का? काय बी काय बोलती का आप्पे तू? होय आप्पे, अगं मला बी वाटतं की रुपाली बरी होईल आता.
हो, रुपाली बाळाला नीट सांभाळेल असं मलाही वाटतं. बाळाला जर खरंच आपण आपल्या घरात ठेवणार असू तर नियमाने आपण त्याला दत्तक घेऊया. आले का हिचे नियम? बरं चला आता आपण जेवायला घेऊ. हा मी बी जरा बंट्याकडे जाऊन येते. त्याची तब्येत बरी नाहीये आणि त्याला खाऊ घालून येते. अर्जुन, तुला काय वाटतं बाळाबद्दल? आता शोध तर घ्यावासा वाटतोयच, म्हणजे घेतला पाहिजे खरं. पण आता तुझ्याकडं आणि रुपाली वहिनीकडे बघितलं ना की असं वाटतं की बाळ राहू दे घरात. हो सर. आणि बाळ जेव्हापासून घरात आलंय ना तेव्हापासून काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय.